आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे अनंत चतुर्दशी व्रत हे कसं करायचं आहे। खूप साऱ्या ताईंच्या मला रिक्वेस्ट आलत्या, कमेंट आलत्या की ताई अनंत चतुर्दशी व्रत कसं करावं, त्याचे काय नियम आहेत, पूजा मांडणी कशी करावी, हे तुम्ही एकदा आम्हाला सांगा, त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवा। त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, अनंत चतुर्दशी व्रत हे भगवान विष्णूंच्या व्रतापैकी खूप प्रभावी असं व्रत किंवा ही सेवा आहे। आपल्या आयुष्यातील अनेक दुःख दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी हे व्रत आवर्जून सर्वांनी करावे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा, आपल्या घरामध्ये वैभव, सुख, शांती, समृद्धी सर्व काही यावं, आपले सर्व पापामधून मुक्तता व्हावी, यासाठी हे व्रत जे आहे ते सर्वांनी आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं, यासाठी हे व्रत केले जाते। आता मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत यावर्षी 2024 मध्ये कोणत्या दिवशी करायचं आहे, कुठल्या वेळेमध्ये करायचं आहे। अत्यंत साधं सोपं व्रत आहे। पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे, ते आपण बघणारच आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते अनंत चतुर्दशीचे हे व्रत कधी करायचं आहे। तर 16 सप्टेंबरला सोमवारी आपल्याला अनंत चतुर्दशीचे हे व्रत करायचे आहे। आता हे व्रत म्हणजेच काय, तर या दिवशी उपवास केला जातो। तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन, त्याचबरोबर फलाहार करून हा उपवास जो आहे, जे व्रत आहे अनंत चतुर्दशीचं, तर ते करू शकता। आता बघा, अनंत चतुर्दशी दिवशी आपल्याला उपवास हा करायचा आहे। आता समजा काही जणांना आजारपणामुळे किंवा काही कारणांमुळे अनंत चतुर्दशी दिवशी उपवास करणं जमलं नाही, तर त्यांनी फक्त ही पूजा मांडणी तरी करा आणि मी जी सेवा सांगणार आहे भगवान विष्णूंची, ती तरी आवर्जून करा। तुम्हाला उपवास नाही जमला तर तुम्ही ही पूजा मात्र आवर्जून करायची आहे। आता ही अनंत चतुर्दशीची पूजा जी आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा असते। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा, यासाठी ही पूजा केली जाते। आता बघा, या पूजेचा योग्य वेळ कुठली आहे, तर 16 सप्टेंबरला सोमवारी अनंत चतुर्दशी दिवशी रात्री 11:30 ते 12 या वेळेमध्ये तुम्ही हे पूजन करायचं आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि सेवा पण करायची आहे। काही जणांना समजा 11:30 ते 12:30 मध्ये वेळ नाही मिळाला, बघा महिलांना खूप कामं असतात, खूप व्याप असतात मागं, किंवा जे जेंट्स असतात त्यांना देखील खूप कामं असतात। काही कामांमुळे जर तुम्हाला 11:30 ते 12 या वेळेमध्ये रात्री सोमवारी 16 तारखेला जमलं नाही, तर तुम्ही 16 तारखेला अनंत चतुर्दशी दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून कधीही अशी पूजा मांडणी करून मी जी सांगणार आहे भगवान विष्णूंची सेवा, ती करू शकता। 6 वाजता करा, 8ला करा, 9ला, 10ला, कधीही करा। शक्य असेल तर रात्री 11:30 ते 12 मध्ये करा, नसेल शक्य अजिबातच तर संध्याकाळी 6 पासून ते तुम्ही रात्री 12 पर्यंत कधीही ही जी सेवा आहे किंवा ही पूजा मांडणी आहे, अनंत चतुर्दशीचे पूजा आहे, तर ते करू शकता। आता बघूया साधी सोपी अनंत चतुर्दशीची भगवान विष्णूंची पूजा कशी करायची। तर यासाठी बघा, पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आणि भगवान विष्णूंचा आपल्याला एक फोटो लागणार आहे। भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही आवर्जून आणा। घरामध्ये असा फोटो असणं खूप शुभकारक समजलं जातं। त्या घरामध्ये कशाची कमतरता भासत नाही। भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही आवर्जून घेऊन या। अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणलं तर खूप उत्तम आणि तुम्हाला अशी सेवा पण करता येईल। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा फोटो आणायचा आहे। भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर रामाचा फोटो जर तुमच्याकडे असेल, तो तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता, किंवा मग तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो, श्रीकृष्णाची मूर्ती सर्वांकडे असते, ती पूजनामध्ये ठेवू शकता। अशा प्रकारे तुमच्याकडे जर सत्यनारायणाचा फोटो असेल तर तो देखील ठेवला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला फोटो विष्णूंचा किंवा विष्णूंच्या कुठल्याही अवताराचा फोटो आपल्याला इथे चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला चौरंगावरती फोटो ठेवून घ्यायचा आहे। गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे।
कुठलंही पूजन हे अग्नीच्या साक्षीने होतं, त्यामुळे आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आणि आपल्याला नंतर फोटोला भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला हळद कुंकू लावून घ्यायचं. विष्णूंना चंदन लावून घ्यायचं. फुलं जे असतील ते आपल्याला अर्पण करायचे आहे फोटोला किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीला. त्याचबरोबर फळं जी असतील तुमच्याकडे तर ते तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. केळी खूप महत्त्वाचे आहेत. अवश्य तुम्ही केळी आणा आणि केळी हे तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. एखादं कुठलंही फळ चालेल, केळी नसेल तर, पण प्रयत्न करा की केळीचा नैवेद्य तुम्ही तिथे दाखवू शकाल. त्याचबरोबर आपल्याला तांब्या भांडं ठेवायचं आहे, पाणी भरून ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा इथे फळं ठेवलेली आहेत आपण आणि असं आपल्याला साधं सोपं पूजन करून घ्यायचं आहे. शक्य असेल तर सोमवारी 16 सप्टेंबरला रात्री 11:30 ते 12 या वेळेमध्ये पूजा मांडणी करून आपल्याला सेवा करायची आहे. आता बघा नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर, साखर ठेवा. फक्त जो काही नैवेद्य तुम्ही ठेवणार आहात तर त्यावरती तुळशी पान ठेवायचं आहे. पाण्याचं भरीव चौकोनी मंडल काढायचं आहे, त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे आणि पाणी फिरवून नैवेद्य समर्पयामी म्हणायचे. आता बघा अशी पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे. असं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये विष्णूंची 1000 नावं आहेत. तर आपल्याला अशा प्रकारे श्री विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे. हे पुस्तक नसेल तर यूट्यूबवर तुम्ही लावून देऊ शकता. हे विष्णू सहस्त्रनामावली असेल पुस्तक, स्वतः तुम्ही हे काय करायचं आहे, पठण करायचं आहे. आता बघा तुळशीपत्राचा खूप मोठा मान आहे. सर्वांना माहीत आहे की तुळस ही विष्णुप्रिय आहे. विष्णूंना तुळस अतिशय प्रिय असते. त्यामुळे विष्णूंच्या कुठल्याही पूजनामध्ये तुळस ही वापरलीच जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय हे पूजन पूर्ण होत नाही. तर आपल्याला तुळशीची जमली तर 1000 पानं तुम्ही आधीच आणून ठेवा. विकत आणली तरी चालेल. नसतील 1000 पानं, जेवढी मिळतील तेवढे आणा. 1 तुळशीपत्र मिळालं तरी चालेल किंवा 5 असू द्यात, 11 असू द्यात, 21 असू द्यात, 108 असू द्यात. जेवढी तुळशीपत्र मिळतील तेवढी तरी आणून ठेवा. आणि आपल्याला अशा प्रकारे त्यानंतर असा अनंताचा धागा जो आहे, म्हणजेच काय तर लाल पिवळा जो कलावा असतो, धागा असतो, तो आणायचा आहे. त्याला 14 गाठी मारून आपल्याला हा धागा तिथे ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा नसेल, नाही मिळाला, तर जो पांढरा धागा असतो तो हळदीमध्ये बुडवून किंवा हळद लावून त्याला ओली हळद करायची, धाग्याला लावायची आणि तो धागा इथे तुम्ही पूजनामध्ये मांडायचा आहे. तर आपल्याला सेवा काय करायची, अशी पूजा मांडणी झाल्यानंतर 1 तुळशीपत्र घ्यायचं आणि विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं. 1 तुळशी पान अर्पण करायचं आणि विष्णूंचं 1 नाव घ्यायचं आणि हे पान अर्पण करायचं. पुन्हा दुसरं घ्यायचं, पुन्हा विष्णूंचं दुसरं नाव घ्यायचं, हे पान अर्पण करायचं. अशा प्रकारे आपल्याला 1000 वेळा म्हणजेच विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करत 1 तुळशीपत्र अर्पण करायचं. 1च तुळशीपत्र असेल तर तेच पान तुम्ही पुन्हा ठेवा आणि तेच पान तुम्ही पुन्हा उचलायचं. पुन्हा नाव जे आहे विष्णूंचं ते पठण करायचं, तेच पुन्हा तुळशीपत्र अर्पण करायचं. आता बघा हा जो धागा आहे, जो 14 गाठी मारून आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर थोडा वेळ हा धागा तिथेच असू द्या आणि तो त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये त्यांच्या बांधायचा आहे. घरातील तुम्ही सर्व सदस्यांना हा धागा बांधू शकता. कोणी एकानेच बांधावा असं नाही. तुमच्या मुलांना तुम्ही बांधू शकता, स्वतः तुम्ही बांधू शकता. मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं, त्यांची प्रगती व्हावी, त्या विष्णूंचा कृपा आशीर्वाद सतत त्यांच्यावर असावा, यासाठी आई वडील देखील मुलांसाठी हे व्रत करू शकतात. मुले बाहेरगावी असतील तर तुम्ही स्वतः हे करा व्रत घरी आणि मुलांना धागा तुम्ही नंतर बांधायचा आहे. स्वतःसाठी तुम्ही हे करू शकता. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा, तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा, यासाठी हा धागा जो आहे तो घरातील सर्व सदस्यांनी बांधला तरीही चालेल.
आता थोडक्यात बघूया की अनंत चतुर्दशीचं व्रत हे का करायचं. ज्याप्रमाणे तुळशीचं खूप मोठं स्थान भगवान विष्णूंच्या मनामध्ये आहे, त्याप्रमाणे आमचं पण स्थान विष्णूंच्या मनामध्ये नेहमी सदैव असावं. विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त असावा आणि आमच्यावरती माता लक्ष्मीनेही प्रसन्न व्हावे यासाठी आपल्याला अनंत चतुर्दशीचे हे व्रत करायचे आहे. अनंत म्हणजेच विष्णूंचं हे नाव आहे. त्याचबरोबर लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे, त्यामुळे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते, तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करत असते आणि त्या वास्तूला सोडून, त्या घराला सोडून, भगवान विष्णूंना सोडून ती कधीही कुठेच जात नाही. त्यामुळे आपल्याला अनंत चतुर्दशीचे हे व्रत मनोभावे करायचे आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या दिवशी उपवास करा किंवा नका करू, पण असं हे पूजन आणि ही सेवा जी आहे ते आपल्याला अवश्य करायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अनंत चतुर्दशीचे हे व्रत जे आहे ते प्रत्येकाला अनंत चतुर्दशी दिवशी करता येईल.